शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, 2026च्या आपल्या कापूस व्हिडिओसाठी आजची ही पहिली सुरुवात आहे आणि आजच्या या पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत कापूस बियाणं कोणतं लावावं, त्याचं उत्पन्न किती आहे आणि तो वाण कोणता आहे. तर थोडक्यात सविस्तर माहिती घेऊयात. व्हिडिओ फार मोठा नसणार आहे, कारण पुढचे जे व्हिडिओ असतील तर हे प्रॉपर माहितीचे आणि नियोजनावर असतील. आज फक्त आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचे वाण आपल्याला निवडायचे, वाणाचा कालावधी, लागवड आणि उत्पन्न याच्याबद्दल सविस्तर आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं कापूस वाणाची निवड कशी करावी पहा. आता हा प्रश्न थोडासा किचकट आहे आणि तुम्हालाही हा प्रश्न फारसा पडला नसेल, परंतु लक्षात घ्या, जर उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर वाण निवडणं अतिशय महत्वाचं आहे. आता वाणामध्ये आपल्याला सर्वसाधारण 4 प्रकारच्या जमिनी आपल्याकडे पाहायला मिळतात किंवा आणखी त्याच्यामध्येही आणखी 2-3 प्रकार जास्त मिळतात. आता सर्रास लागवड होणारं पहिलं जे क्षेत्र आहे हे पाणथळ किंवा जिथं पाणी साचतं अशी जमीन, जिथं पर्याय नसतो म्हणून कापूस हे पर्यायी पीक तिथं केलं जातं. दुसरी कोरडवाहू जिरायत जमीन. तिसरी चांगली पण हलकी हलकी जमीन. दुसरी मध्यम आणि पाण्याची उपलब्धता असलेली. आणि चौथी म्हणजे बागायती. आता या चारही प्रकारच्या क्षेत्रामध्ये पहिलं जे क्षेत्र आहे पाणथळ, हे आपण सोडून देऊयात, कारण ह्या स्पेसिफिक ह्या स्पेसिफिक जमिनीसाठी कोणताही प्रकारचा वाण उपलब्ध नाहीये. मग आता जिरायती. तर लक्षात घ्या, जिरायती क्षेत्रामध्ये जिरायती वाणच लावावा. हे का? तर जिरायती क्षेत्रामध्ये एकतर पाऊस पडतोय की नाही पडतोय हा खूप मोठा प्रश्न आहे. 2026 मध्ये असं सांगितलंय की पाऊस कमी पडणार आहे. मग त्या परिस्थितीनुसार आपल्याला कमी कालावधीचे वाण निवडणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये माहिकोचे असतील किंवा आणखी युएसचे असतील किंवा इतर असतील, साई भव्य सीड्सचे असतील. भरपूर वेगवेगळे वाण आपल्याला उपलब्ध आहेत कमी कालावधीचे. मग आपल्याला जिरायती क्षेत्रामध्ये कमी कालावधीचे वाण निवडणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारण 160, 165, 170 दिवसांची जी वाण येतात ते आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. दुसरी जमीन मध्यम किंवा जी हलकी येते, तर ह्या हलक्या किंवा मध्यम जमिनीसाठी आपल्याला कमी कालावधीचे वाण किंवा मध्यम कालावधीचे वाण सरस ठरतात. आणि दुसरी मध्यम आणि तिसरी भारी. या दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये आपण बागायती वाण निवडू शकतो किंवा मध्यम कालावधी किंवा जास्त कालावधीचे वाण आपल्याला त्या परिस्थितीमध्ये निवडता येतात. आता सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे, अंतर लागवड किती. आता परत पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करूया. हलकी जमीन किंवा कोरडवाहू जिरायती जमीन. कोरडवाहू आणि जिरायती जमीन किंवा दोन्ही एकच आहे. काही ठिकाणी कोरडवाहू म्हणतात, काही ठिकाणी जिरायती म्हणतात. तर अशा जमिनीसाठी आपल्याला योग्य अंतर किती ठेवायला पाहिजे. पहिलं, तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं आपल्याला कमी कालावधीचे वाण निवडायचे. कमी कालावधीचे वाण निवडत असताना, कोरडवाहू जिरायती वाण लागवड करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अंतर कमी ठेवायचंय. म्हणजे 3 फूट बाय 1.5 फूट किंवा 3 बाय 1.5, 3 बाय 2 किंवा 3 बाय 3, 2 बाय 2, 2.5 बाय 2.5 ह्या पद्धतीची जी घन लागवड पद्धत आहे, ही आपल्याला अशा क्षेत्रामध्ये निवडायची. कारण लक्षात घ्या, कमी कालावधीचे जे वाण आहेत हे जास्त दिवस चालत नाहीत. दुसरी गोष्ट, जी जिरायती वाण आहेत, तर इथं आपण फरदड कापूस घेत नाहीत किंवा घ्यायची परिस्थिती येत नाही किंवा बोंडअळी ते आपल्याला तेव्हा खूप त्रास देते. परिणामी आपल्याला ह्या पद्धतीचे पॅटर्न निवडणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कमी अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे, म्हणजे संख्या जास्त बसवायची. जर बागायती क्षेत्रामध्ये एकरी 2 पिशव्या लागतात, तर आपल्या जे काही हलकं क्षेत्र आहे, तर हलक्या क्षेत्रामध्ये साधारण 3 बॅगेपर्यंत देखील आपण लावू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक झाडाला कमी बोंड जरी मिळाली तरी ॲव्हरेज जास्त मिळेल. दुसरं, हलकी जमीन पण बागायती. आता हलक्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन मिळतं. आपल्याकडे हलकी जमीन असतानाही आपण कमीत कमी 12-13 क्विंटल उत्पादन माझ्या जमिनीमध्ये म्हणजे मला स्वतःला निघतं. काही शेतकरी असे पण आहेत ज्यांच्याकडे बागायती क्षेत्र आहे, चांगली जमीन आहे, तर असे शेतकरी 20, 21, 22, 23 पर्यंत देखील जातात आणि फार काही विशेष नाहीये. हा जो बागायती पट्टा आहे, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, राहाता, हे जे कोपरगाव, हे जे भाग आहेत, तर हे सधन भाग आहेत आणि याच्यामध्ये 50% शेतकऱ्यांचं उत्पादन अगदी 10 क्विंटल पासून 25 क्विंटल पर्यंत. मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन भरपूर आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे 7-8 क्विंटलच्या पुढे जात नाही, काही पण फेका मारतंय. फेका मारण्यासाठी माझ्याकडे काही एवढा मोठा विषय नाहीये किंवा मला काही त्याचं मार्केटिंग करायचं नाहीये. आम्ही स्वतः वैयक्तिक तेवढं उत्पादन काढतो, जे आम्हाला निघतंय आणि तेच मी तुम्हाला पुढे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता दुसरी, हलक्या जमिनीसाठी किती अंतर ठेवायचे, तर सर्वसाधारण 4x1, 4x1.25, 4x1.5 ह्या पद्धतीचं अंतर आपल्याला निवडायचंय. याच्यामध्ये रोपांची संख्याही जास्त बसते आणि बागायती क्षेत्र किंवा हलकी जमीन असल्यामुळे रोपांची संख्या देखील मेंटेन होते. परिणामी उत्पादनावर देखील त्याचा चांगला परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आता दुसरी किंवा त्याच्यातला तिसरा प्रकार, मध्यम जमीन.
आता मध्यम जमिनीसाठी फार विशेष काही रॉकेट सायन्स लावायची गरज नाहीये. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये लागवड आपण करू शकतो. 4x1, 4x1.25, 4x1.5, 4x2, अगदी 4.5x1, 4.5x1, 4.5x1.5 ह्या पद्धतीच्या लागवडी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आता परत शेवटचं क्षेत्र जे म्हणजे काळी जमीन, बागायती क्षेत्र. तर बागायती क्षेत्रामध्ये अगदी 4.5x1, 4.5x1.5 एक वर तर कोणी करतच नाही, पण 4.5x1.5, 4.5x2, 4.5x2.25 किंवा 4.5x2.5, 5x1.5, 5x2 किंवा 5.5x1.5, 5x2, 5.5x2 ह्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लागवड केली जातात. आता याच्यामध्ये हा झाला लागवडीच्या पारंपरिक पद्धतीचा भाग. आता दुसरं पॅटर्ननुसार लागवडी. आता याच्यामध्ये पॅटर्ननुसार लागवडी देखील असतात. मग आता याच्यामध्ये दादा लाड तंत्रज्ञान असेल, अमृत पॅटर्न असेल, वेगवेगळ्या पद्धतीचा पट्टा पद्धत असेल, तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न आहेत. मग तुम्ही हे पॅटर्न कुठे घ्यायचे तर लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पाऊसमान कमी आहे किंवा मध्यम आहे किंवा पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी पट्टा पद्धत किंवा अमृत पॅटर्न म्हणजेच त्यांची पण पट्टा पद्धत आहे, तर ह्या पद्धतीचा अवलंब आपण करू शकतो. ज्या ठिकाणी पाऊसमान खूप जास्त आहे तर अशा ठिकाणी 2 सऱ्यातलं अंतर जे आहे हे जास्त ठेवायचे. ज्या ठिकाणी पाऊस मोगम आहे म्हणजे कधी पडतो कधी पडत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये आपण मध्यम लागवड जी असते 4x1.5, 4x1.25 किंवा 3.5x1.5 ह्या पद्धतीच्या ज्या लागवडी आहेत ह्या आपण घेऊ शकतो. आणि जिथं खूपच कमी पाऊस आहे, पाण्याची उपलब्धता बिलकुल नाही, त्या ठिकाणी मात्र आपण दादालाल तंत्रज्ञानासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन किंवा चांगल्या बोंड लागून त्याचं कापसाचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर ही झाली आपली ही पद्धत. याच्यामध्ये आता वाण कोणते आहेत, आता हे आपण पाहिलं की लागवडीचा टप्पा कसा ठेवला पाहिजे, लागवडीची पद्धत कशी घ्यायची, क्षेत्र कसं निवडायचंय, वाण कोणता निवडायचा आहे. आता वाण कोणते, आता वाणामध्ये भरपूर वाण आहेत, भरपूर म्हणजे अक्षरशः जर आपण एखादी लिस्ट जर काढली ना ऑनलाईन जाऊन, तर कमीत कमी 1000 कंपन्या त्याच्यामध्ये लिस्टेड आहेत. परंतु त्यातल्या त्यात मी तुम्हाला काही ठराविक वाण सांगणार आहे जे महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहेत. आता याच्यामध्ये पहिली कंपनी घेऊयात माहिको. आता माहिकोची धनदेव प्लस आहे, बाउन्सर आहे किंवा आणखी पण बरेच आहेत, पण याच्यामध्ये ह्या 2 ज्या आहेत तर ह्या अतिशय चांगल्या चालणार आहेत. अजितमध्ये 1199 आहे, 155 आहे, 111 आहे, 1199 आहे, हे वाण आहेत. त्याच्यानंतर आपण जर US मध्ये गेलो तर US मध्ये 704 आहे, 4708 आहे, US 7067 आहे, त्यानंतर 4753 आहे, 4754 देखील एक नवीन वाण आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी हा वाण आपल्याला पाहायला मिळालाय. तर भरपूर सारे वाण याच्यामध्ये देखील आहेत. त्यानंतर नुझीविडूमध्ये जर गेलं तर त्याच्यामध्ये आशा आहे, नवनीत आहे, हे 2 वाण देखील अतिशय चांगले चालणारे आहेत. साई भव्य सीडची सुपर टार्गेट आहे. त्यानंतर ॲग्रोस्टारच्या देखील आता भरपूर साऱ्या व्हरायटी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये शिवांश ही अतिशय चालणारी व्हरायटी आहे. आणखी भरपूर साऱ्या व्हरायटी याच्यामध्ये आहेत. म्हणजे अक्षरशः जर लिस्ट काढायला गेलं तर मला वेळही पुरणार नाही, इतके सारे वाण आहेत. काही वाण घेतले नसतील तर ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. परंतु अशा पद्धतीचे वाण आहेत. तर हे वाण जे आहेत आता याच्यामध्ये राशीची पण आहेत, राशी स्विफ्ट आहे, राशी 759 आहे, 779 आहे, भरपूर वेगवेगळे वाण आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर आपल्या विभागानुसार, आपल्या पाऊसमानानुसार आणि आपल्या पर्जन्यमानानुसार आपल्याला ह्या वर्षी कापसाचे वाण जे आहेत तर हे निवडायचे. लक्षात घ्या, ह्या वर्षी निसर्ग पूर्ण विरोधी कंडिशन मध्ये आहे. ज्या ठिकाणी पाऊस पडलाय त्या ठिकाणी ह्या वर्षी होऊ शकते की पाऊस खूप कमी पडेल, होऊ शकतं की एखादा पाऊस पडेल पण तो एवढा पडेल की पीक वाहून जाईल. तर लक्षात घ्या, हे वर्ष अतिशय खडतर आहे. खूप किचकट निर्णय तुम्हाला ह्या वर्षी घ्यावे लागणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या अतिशय सोप्या जातील आणि परिणामी तुम्हाला तिथं निर्णय घ्यायला सोपं होईल. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आणि पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला काही याच्यामध्ये समस्या येत असेल तर कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी चांगली माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.